नमस्कार मित्रांनो, तुमचं इक्विटी इंडिया प्रो या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आपण आज या व्हिडिओमध्ये एक नवीन कंपनीविषयी माहिती घेऊन आलेलो आहोत. आता ही नवीन कंपनी कोणती आहे त्याचा पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, पण त्याआधी एक डिस्क्लेमर आत्ता आपल्या स्क्रीनवरती दिसतोय, तो तुम्ही वाचून घ्या. या कंपनीविषयी आपण जे काही डिस्कस करू त्याचं कुठल्याही प्रकारे रेकमेंडेशन कंपनीमध्ये किंवा स्टॉकमध्ये बाईंग किंवा सेलिंगचं माझं नाही आहे. कुठलाही डिसिजन घेण्यापूर्वी आपल्या फायनान्शियल ॲडवायझरशी कन्सल्ट करूनच पुढचा डिसिजन आपण घेऊ शकता. तर आपण कंपनीची ओळख, आर्थिक कामगिरी आणि त्याचं तांत्रिक विश्लेषण आणि भविष्यातली त्याची वाढीची शक्यता यावर आपण आजचा व्हिडिओ करत आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण नेहमीप्रमाणे क्वार्टरली रिझल्ट्स बघतो. तर या कंपनीचे आपण आता क्वार्टरली रिझल्ट्स बघूया. डिसेंबर 23 आणि सप्टेंबर 24पर्यंतचे क्वार्टरली रिझल्टमध्ये आपण सेल्स, ऑपरेटिंग प्रॉफिट आणि ऑपरेटिंग मार्जिनचं पर्सेंटेज हे बघतो. तर डिसेंबर 23चं त्याचं सेल्स आहे कंपनीचा 1680 करोर्स. मार्च 24चा आहे 1786 करोर्स. जून 24चा दिसतोय 1859 करोर्स आणि सप्टेंबर 24चा दिसतोय 1988 करोर्स. सेल्स बघितला तर कंपनीचा सेल्स हा प्रत्येक क्वार्टर्समध्ये वाढलेला दिसतोय. ऑपरेटिंग प्रॉफिट बघूयात. डिसेंबर 23 284 करोर्स, मार्च 24 381 करोर्स, जून 24 343 करोर्स आणि सप्टेंबर 24 435 करोर्स. ऑपरेटिंग प्रॉफिटमध्ये सुद्धा वाढ झालेली दिसते आहे. कम्पेअर केलं डिसेंबर 23 आणि सप्टेंबर 24 तर त्यात वाढ आहे. तर ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन बघूयात पर्सेंटेज वाईज. डिसेंबर 23 17%, मार्च 24 21%, जून 24 18% आणि सप्टेंबर 24 22%. ऑपरेटिंग प्रॉफिटचं कम्पॅरिझन जर आपण डिसेंबर 23 आणि सप्टेंबर 24चं केलं तर त्यातसुद्धा वाढ दिसून येते. पुढे जाऊयात. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण इयर ऑन इयर बघतो आहे. मार्च 22, मार्च 23 आणि मार्च 24. सेल्स बघूयात आधी. सेल्स आहे मार्च 22चा 5718 करोर्स, मार्च 23चा 6298 करोर्स, मार्च 24चा आहे 6893 करोर्स. नंतर नेट प्रॉफिट आहे मार्च 22चं 790 करोर्स, मार्च 23चा आहे 633 करोर्स आणि मार्च 24चा आहे 645 करोर्स. थोडंसं यावेळेस नेट प्रॉफिट थोडं कमी आलं आहे कम्पॅरेटिव्ह मार्च 22च्या. तरी मार्च 23 नंतर थोडंसं प्रॉफिट वाढलेलं दिसतं आहे. आता आपण त्याचं साधारण कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ जी आहे कंपनीची ती 3 इयर्सची 136% दिसून येत आहे. स्टॉकचा प्राईस CAGR जो आहे तो साधारण 1 इयरचा 74% दिसतो आहे. तर कम्पॅरेटिव्हली मला असं वाटतं की बऱ्यापैकी कामगिरी कंपनीने केलेली आहे. की पॉईंट्स बघूयात. मार्केट कॅप 51,175 करोर्स, करंट प्राईस 678, हाय लो 52 वीक 740 अँड 375, स्टॉक पी 74.4, बुक व्हॅल्यू आहे ₹104, डिव्हिडंड यील्ड 0.15%, ROC
10.3%, ROE आहे 7.8%, 85%, आणि फेस व्हॅल्यू आहे ₹10. आता आपण लाईन चार्ट आणि कॅन्डलस्टिक चार्ट पाहतो आहे. लाईन चार्टप्रमाणे 1 डेचा चार्ट जो लास्ट क्लोजिंग आहे तो बघतो आहे. त्या दिवशी मला वाटतं कंपनीच्या प्राईजमध्ये काही बदल नाही पर्सेंटेज वाईज. 5 डेजचा चार्ट डाऊन ट्रेंडमध्ये दिसतो आहे. 700पासून तो खाली आलेला आहे. -5.32% रिटर्न्स झालेले दिसत आहेत. 1 मंथमध्ये 3% रिटर्न्स कंपनीने दिलेले आहेत इन्व्हेस्टर्सला. 1 इयरमध्ये 71.2% एवढे रिटर्न्स दिसत आहेत. आणि 1 इयरचा चार्टसुद्धा आपल्याला हायर या फॉर्मेशनमध्ये दिसतो आहे. 5 इयर्सचा चार्ट तो पण बऱ्यापैकी 45 डिग्रीमध्ये आहे. आणि रिटर्न्स आहेत साधारण 5 इयर्सचे 388.101%. तर 5 इयर्सचे रिटर्न्स पाहता कंपनीची कामगिरी आणि स्टॉकची कामगिरी ही चांगली दिसून येत आहे. त्यानंतर आता कॅन्डलस्टिक चार्ट. कॅन्डलस्टिक चार्टप्रमाणे जर आपण बघितलं तर हा मला वाटते विकली चार्ट आहे. विकली चार्टप्रमाणे सुद्धा हा चांगल्या प्रकारे वरती जाताना आपल्याला दिसतो आहे. आपल्या पॅरामीटरप्रमाणे R1, R2, R3 तोडून तोवर आता ट्रेड करतो आहे. साधारण EMI 200च्या वरती असल्यामुळे स्टॉक बुलिश आहे. आणि पिवट फिबोनाची पण आपल्याला जो दिसतो आहे R1, R2, R3 त्याच्यावरती करंट प्राईस आत्ता ट्रेड करत आहे. आत्ता पुढचं टार्गेट आपण बघितलं तर 750, 800 अँड 900चं आपलं मिड टर्म टार्गेट, शॉर्ट टर्म टार्गेट असं येत आहे. लाँग टर्म टार्गेट याचा अर्थातच खूप मोठं असेल, कारण स्टॉक खूप मोठ्या प्रमाणात बुलिश या फॉर्मेशनमध्ये बसतो आहे. तर आपण आता वेबसाईट बघूयात. वेबसाईटवर आलेलं आहे. कंपनीचं नाव तुम्हाला आत्ता दिसतं आहे, फोर्टिस हेल्थकेअर. वेबसाईट बघून घ्या. हॉस्पिटल्स आहेत, स्पेशलाइज्ड त्यांचे मेडिकल फॅसिलिटीज, आणि मोठं ही चेन आहे, हॉस्पिटल चेन आहे फोर्टिस हेल्थकेअर म्हणून. पेशंटनी दिलेल्या स्टोरीज त्यांच्या आत्ता स्क्रीनवर दिसत आहेत. तर तुम्ही साईट जरूर पहा. साईटवरती बऱ्यापैकी माहिती आपल्याला मिळते. कंपनीचं आपल्याला फ्युचर भविष्य काय आहे ते कळतं, आणि कंपनी आता काय कामकाज करणार आहे किंवा त्याच्यामध्ये काय वेगवेगळ्या त्यांनी अचिव्हमेंट्स केलेल्या आहेत ते आपल्याला दिसून येतं. तेही अशी कंपनीची साईट तुम्हाला आता दिसते आहे. डॉक्टर्सचे काही फोटोग्राफ्स त्यांनी दिलेत, त्यांचे काही व्हिडिओज त्यांनी टाकलेले आहेत, ते पाहावेत आपण. तर एकूणच ही साईट मला चांगली वाटते. वॅक्सिनेशनचा व्हायटल काय प्रोग्राम असेल तो दिला आहे त्यांनी. कंपनीचा ॲड्रेस हरियाणामध्ये ही कंपनी आहे स्थित. कंपनीचं हरियाणामध्ये दिसते. आता फोर्टिस हेल्थकेअरबरोबर थोडीशी माहिती ही स्क्रीनर.com आपण घेतो आहे. FHL was incorporated in February 1996. The company's first healthcare facility became operational in Mohali, Punjab in 2001. It is a leading integrated healthcare service provider in India. The healthcare verticals of the company primarily comprises hospitals, diagnostics, and daycare facilities. Currently, the company operates its healthcare delivery services in India, Nepal, Dubai, Sri Lanka, with 36 healthcare facilities with approximately 4,000 operational beds. खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं काम आहे. Company controls its diagnostics business through its 57% owned subsidiary SRL Limited. It is among the largest private diagnostics chain. It has a presence in over 600 cities and towns with an established strength of 415 laboratories, 8,200 direct clients and 1,400 कलेक्शन सेंटर्स. तर हे अशा प्रकारे थोडक्यात माहिती दिलेली आहे. तर हा आजचा आपला व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आपण आपल्या कॉमेंटद्वारे जरूर कळवावं. कंपनीची आत्ता आपण जी माहिती घेतली त्यात तरी मित्रांनो
कंपनीची आर्थिक कामगिरी चांगली आहे. तांत्रिक विश्लेषण बघता कंपनीचा चार्ट पण चांगला दिसत आहे स्टॉकचा. तर एक आशादायी आणि मजबूत कंपनी आपल्याला ही दिसून येत आहे. भविष्यात एक चांगली कामगिरी करू शकते. तर ही कंपनी आपल्या वॉचलिस्टमध्ये ठेवल्यास काही हरकत नाही. त्याचा तुम्ही अभ्यास करा आणि फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला जरूर घ्या. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? आणि हो, आपली ही कंपनीविषयी काही मत असेल, कॉमेंट असेल तर जरूर कळवा. आणि या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.